छावा भाग 96. पन्हाळ्यावर जे घडले त्याचा वृत्तांत कळताच रायगड हादरला. फासे परतत होते. आता क्षणही वाया दौडायला तयार नसलेले अण्णाजी मोरोपंत प्रल्हादनिराजी यांच्यासह महाराणींच्या भेटीस आले. कटाचा सर्वात विरूप टप्पा पुढे आला. पन्हाळा हातचा सुटला. युवराजांना कब्ज झाला. तिथलं माणूसबळ दिवसागणिक वाढत आहे. ती थाळी फुटल्याखेरीज आपण निभावणार नाही. आता आम्हीच पन्हाळ्याच्या रोखाने कूच झाल्याशिवाय तड लागणार नाही. अद्याप चिवट अण्णाजींचा विश्वास ढळला नव्हता. तेच म्हणतो आम्ही. तुम्ही मोरोपंत प्रल्हादनिराजी पाचाडचा जमाव उचलून लगोलग पन्हाळ्यास घेर टाका. एवढाही विलंब आणि कसूर झाला तर समजतास घातक आहे. सोयराबाईंच्या विश्वासाची जात तर राजेशाही होती. आम्ही कराड तर्फेनं निघावं म्हणतो. हर हिकमतीनं सरलष्करांना गाठीशी बांधल्याशिवाय पन्हाळा दस्त होणार नाही. कसे झाले तरी अण्णाजींनी राजकारणाच्या डोहात 4 हात मारलेले होते. सरकार स्वारींनी सरलष्करांसाठी खलिता द्यावा आमच्यासोबत. तो कारणी पडेल. मोरोपंतांनी सुचविले. तुम्ही आणि अण्णाजी त्यांची मोठी उमेद धरता. आम्ही खलिता देतो, पण तो कारणी लागेल असं नाही वाटत आम्हास. सरलष्कर यावेळी गप्प बसले तरी आपल्या भाच्यावर मोठी मेहेर केली त्यांनी असंच आम्ही मानू. आमचा विश्वास आहे तो तुमच्या उभयतांच्या हिमती हिकमतीवर. सोयराबाईंना हंबीररावांचा वाण चांगला माहीत होता. कशी असली तरी त्या आणि हंबीरराव एकाच मुशीची चिवट माती होती. येतो आम्ही. अण्णाजी मोरोपंत प्रल्हादनिराजी राहूजी महाराणींना मुजरा देत लवले. या. तुम्हास यश देणार आई जगदंब थोर आहे. हात उठवून जिजाऊंच्या थाटात सोयराबाईंनी आशीर्वाद दिला. हंबीररावांना द्यायचा खलिता घेऊन कटवाले रायगड उतरून पाचाडात आले. 10,000 हत्यारबंद तगडे घोडदळ साथीला घेत पाचाडाबाहेर पडले. निघाले. छत्रपतींच्या कैलासवासाला 1 महिना होण्यापूर्वीच त्यांनी उठविलेल्या राज्याचे अपार स्वामी भक्त सुरनीस पेशवे न्यायाधीश एकमेळाने फौजबंदीने निघाले. आपल्याच साक्षीने युवराजपणाचा अभिषेक केलेल्या संभाजीराजांना जेरबंदीने दस्त करून आणण्यासाठी. मराठी दौलतीच्या डाव्या हाताने हत्यार उचलले. आपलाच उजवा हात कलम करण्यासाठी. पन्हाळ्याकडे निघालेल्या घोडदळाच्या टापांखालून उसळणारी धूळ उतरली. पाचाडातील थोरल्या औंच्या छत्रीवर आणि महाराजांच्या लाडक्या रायगडावर. मजला मारीत अण्णाजी मोरोपंतांची फौज कराडवर आली. गावठाणाचा माळ धरून फौजेचा तळ पडला. अण्णाजी मोरोपंतांसाठी डेरे उठले. वैशाखी उन्ह प्रांत कराडवर रणरणू लागले. या तळाच्या शेजारीच 10 कोसांच्या पल्ल्यावर सरलष्कर हंबीररावांचे गाव होते तळबीड. तिथे मराठी सेनेच्या हरावलीच्या 15,000 बांड्या मावळ्यांनीशी हंबीरराव ठाण देऊन होते. रायगडाहून अण्णाजी मोरोपंत पन्हाळ्याच्या रोखाने निघालेत याची कुणकुण लागलेल्या हंबीररावांनी सातारा तर्फेच्या आनंदराव निंबाळकर, रुपाजी भोसले, महादजी मापोलकर यांना त्यांच्या जमावासह तळबिडास बोलावून घेऊन बळकटी केली होती. याचा काहीच माग नसलेल्या अण्णाजींनी एक विश्वासू हारकारा उचलून त्याच्या मार्फत महाराणींचा खलिता हंबीररावांसाठी तळबिडाकडे धाडला आणि हंबीरराव भेटीला येतील या वेड्या आशेवर ते हारकाऱ्याची वाट बघू लागले. खलिता हाती पडताच हंबीररावांनी आपल्या राहत्या वाड्याच्या खलबतखान्यात आपल्या सल्लागारांची बैठक बसविली. अंथरल्या घोंगड्यावर आनंदराव, रुपाजी, महादजी गुजर, हंबीररावांचे बंधू शंकराजी आणि हरीफराव फेराने हंबीररावांभोवती बसले. हंबीररावांच्या चिटणीसाने खलित्याचा मजकूर बैठकीला वाचून दाखविला. पेशवे सुरनीस देतील त्या मसलतीस जोड घालून असणे.
फौजेसुद्धा त्यांच्या पाठीशी राहून आम्हास बाळराजांस रक्षून चालविणे. तुम्ही घरचेच आहात. पुढे तुमचे बरे ऊर्जित होईल. जाणीजे. मजकूर ऐकून कुणीच काही बोलेना. तसे हंबीरराव म्हणाले, चला आता तरी यात झाली म्हणायची राणीसाहेबासनी आमची. बाळराज मंचकावर चढलं, त्यात अडगळ नग म्हणून गडावरनं काढलं त्यांनी आम्हासनी. तवा म्हणल्या, तुमच्या मसलतीनं सारं निवांत करू. आता हुकूम हाय पंत सुरनिसांच्या मसलतीला जावा. काय करायचं बोला बघू. हंबीररावांनी माणसं चाचपली. कराडात काय मसलत निघती बघाय काय हरकत हाय, आनंदरावांनी सुचविले. ते ऐकून मिशांच्या कंगोलांखाली पालथी मूठ देत हंबीरराव आणखी कुणी काही बोलतंय काय याचा सासूद घेत राहिले. आता कसं बी झालं तरी रामराज गादीवर चढल्यात. राणीसाहेबांचा हुकूम तो त्यांचाच मानाय पाहिजे की. नाही म्हटले तरी शंकराजी मोहित्यांनी आपल्या बहिणीची तळी आडमार्गाने उचललीच. बाकी थोरल्यासनी पार बगलला टाकलं समज्यांनी. हे काय बरं केलं नाही. महादजी मापुलकर बोलला, ही भाबडी मैदानावरची माणसं अशीच बुजल्या खोंडागत कुठे नको तिकडे जाणार हे हंबीररावांनी ताडले. खाकरून भरड्या बोलीत ते म्हणाले, अरे बाबांनो, ही फौज काय ज्योतिबाच्या यात्रेला चालली नाही. ती घेऊन अण्णाजी मोरूपंत पन्हाळ्याकडे निघाल्यात. युवराजासनी काढण्या चढवून जेरबंद कराय. हायसा कुठं. ते ऐकताना कित्येकांचे टाळे वासले. गर्दना ताठ झाल्या. असे विपरीत ऐकायची सवय नव्हती कुणाला. बैठक पार एलबडून गेली. कुणीतरी म्हणाले, छ्या, हे म्हणजे लईच झालं. हंबीरराव त्याला तोडत म्हणाले, झालं नाही पर होयाचं काय. आपण व्हायचं काय यात सामील. ध्याई पडली तरी धन्याचं भलं चिंतणारी जात आपली. होयाचं का खाल्ल्या मिठाला बेमान. कसं बी असलं तरी युवराज थोरलं आहेत. धर्मानं गादीचं वारस आहेत. रामराज आमच्या रगताचं असलं तरी धाकलं आहेत. त्यांचा नाही लागत हक्क गादीला. कसं जावं मसलतीला आम्ही. नगच ते. 2-4 आवाज एकदम उठले. नुसतं नग म्हणून हे मिटत नाही. आम्ही स्वतः तर नाहीच पर कुणाला बी काढण्या चढवू देणार नाही आमच्या युवराजांच्या हातात. ह्यो इस्कोट आवराय पाहिजे आपण कुठंतरी. कसं आवरणार त्यो. रूपाजीला काही सुचेनासे झाले. अण्णाजी मोरोपंतासनी बलवू या हाकडं. 4 गोष्टी सांगू या समजुतीच्या. जाणते हंबीरराव तोड काढीत म्हणाले. सर्वांनी त्या मसलतीला संमती दिली. हंबीररावांच्या चिटणीसांनी अण्णाजींच्या हरकाऱ्यामार्फतच परतीचा निरोप दिला. आपण उभयता भेटीस येणे. बैठकीत हिताची ती मसलत तपशिलाने करू. तो निरोप ऐकून मोरोपंत अण्णाजींना म्हणाले, आम्ही हेच म्हणत होतो पूर्वीपासून. जाऊया आपण सरलष्करांच्या भेटीस. अण्णाजी ते खोडून काढीत म्हणाले, चुकता आहात पंत. आपणाला जोड द्यायची तर सरलष्कर जमावानिशी येते आपल्या तळावर. तळबिडात जाण्याचा धोका या क्षणी पत्करणं शहाणपणाचं ठरणार नाही. आम्हाला विश्वास होता ते महाराणींचं नातं मानतील याचा. राजाज्ञेला मान देतील याचा. आता त्यांच्यावर विसंबून चालणार नाही. आपली पावलं आपणच उचलली पाहिजेत. मोरोपंत गंभीर झाले. आपण कसल्या दुष्ट चक्रात रीतसर गुरफटत चाललो आहोत याची कल्पना येताच त्यांचे मन खिन्न झाले. यावेळी आपण युवराजांशी तहाची बोलणी करावी असं वाटतं आम्हाला. पहिल्यापासूनच अनिच्छेने अण्णाजींशी हातमिळवणी केलेले प्रल्हाद पंत म्हणाले, तह आणि तो या क्षणी. युवराज तो मानतील असं वाटतंय काय तुम्हास. अण्णाजींनी त्यांनाही खोडून काढले. ते ऐकून आम्ही येतो जरा म्हणत प्रल्हादपंत अण्णाजींच्या डेऱ्यातून बाहेर पडले आणि आपल्या डेऱ्यात आले. खरोखरच त्यांनी तहाचे पत्र सिद्ध केले आणि आपल्या दिमतीच्या माणसांमार्फत पन्हाळ्याला पाठवूनही दिले. संध्याकाळ उतरायला झाली. अण्णाजी मोरोपंतांची वाट बघून हंबीरराव तळबिडात कंटाळले.
आपली एवढीही मुरवत हरघडी खांद्याला लावून असणाऱ्या सुरनीस पेशव्यांनी ठेवू नये याचा त्यांना मनस्वी राग आला. मनोमन काहीतरी पक्के ठरवून त्यांनी आनंदराव, रूपाजी, महादजी आणि आपले बंधू शंकराजी व हरीफजी यांना एक जाग करून हुकूम फरमावला. चटक्या जनावरांवर मांड घ्या अन कराडच्या फौजत घुसा. मिळतील तेवढी माणसं फोडून तळबिडाच्या वाटेला लावा. निघा. रात्र धरून हंबीररावांची माणसे अण्णाजी मोरोपंतांच्या फौजेत घुसली. लागे बांधे लावून एक एक गोट फोडून तळबिडाकडे धाडू लागली. ती खबर लागताच अण्णाजी बिथरले. मोरोपंतांसह रात्रीचे घोड्यांवरून तळाचा फेर टाकीत माणसे थोपविण्यासाठी फिरू लागले. हंबीरराव माणसे फोडताहेत याचा अर्थ काय तो अण्णाजी अचूक उमगले. फौज दुबळी करून सरलष्कर चालून येणार. ती अधिक दुबळी होण्याची वाट न बघता त्यांच्यावरच चालून जाणे भाग आहे. रात्रभर अण्णाजी मोरोपंतांनी विचार करून निर्णय घेतला हंबीररावांवर चालून जाण्याचा. आता कट बहकत चालला. दिवस फुटीबरोबर अण्णाजी मोरोपंतांनी हाती असलेल्या फौजेनिशी तळबिडावर हल्ला चढविलाही. हंबीरराव तयारच होते. त्यांचे सेनाबळही भक्कम होते. हां म्हणता 15,000 मावळ्यांनी फौजेसकट अण्णाजी मोरोपंतांना घेर टाकला. प्रसंग परतला आहे हे ओळखून पंतांनी हातातील हत्यार टाकले. ते बघून अण्णाजींचाही हात लटका झाला. शेलक्या माणसांच्या मेळासह हंबीरराव खासे येऊन थेट अण्णाजी मोरोपंतांना भिडले. मांड न मोडता घोड्यावरूनच झुकून हाताचा झोला तिवार कपाळाकडे नेत कडवेपणाने म्हणाले, पंत सुरनीस, मुजरा हाय तुमच्या इमानदारीला आणि शानपणाला. अरे ज्या हातानं शेलपागोटी घ्यावीत त्या हातात काढण्या चढवाय निघाला. छत्र धरावं त्या डुळीवर हत्यार धराय निघाला. धन्यासनी जाऊन महिना बी झाला नाही तर त्यांच्या पोटच्या गोळ्याला घेरायला निघाला. ते असतं तर झाली असती काय ही छाती तुमची. हंबीररावांच्या डोळ्यांतून ठिणग्या उधळल्या. त्या खाली माना घातलेल्या पंत सुरनीसांच्या पगड्यांवर उतरल्या. आनंदराव, रूपाजी, काढण्या बसल्या म्हणजे माणसाला कसं मेल्यागत शर्मिंद वाटतं हे कळू द्या हेसनी. दोरखंडांनी दस्त करा हेसनी. कसला र दिस दावला ह्यांनी. स्वतःवर सुद्धा खट्टू झालेल्या हंबीररावांनी जनावराला तिडकेची टाच भरली. ते तळबिडच्या रोखाने उधळले. पाठोपाठ 40-50 टापा उधळल्या. अण्णाजी मोरोपंतांसह प्रल्हाद निराजी आणि राहुजी सोमनाथ कैद झाले. ज्या हाताने मुजरा केला होता त्याच हाताने मोरोपंतांना काढण्या चढविताना एक धारकरी गलबलून म्हणाला, असं कसं फसलासा या फंदात. आणि ते ऐकताना मोरोपंतांच्या नेत्रकडांना थरथरणारी आसवे टपटप टपकली आणि कराडच्या भुईत मिसळली. युवराज पन्हाळगडावर होते. रामराजे रायगडावर होते आणि मराठी दौलतीच्या छत्रपतीपदाचा निवाडा कराडच्या माळावर लागत होता हंबीररावांच्या हातांनी. कैलासवासी स्वामी तर नेहमी म्हणतच आले होते, श्रींची इच्छा तेच खरे, दुसरे काय. पन्हाळ्याच्या चौदरवाजात हंबीररावांच्या आगवानीसाठी सामोरे आलेले संभाजीराजे उभे होते. त्यांच्या पाठीशी कापशीहून आलेले म्हालोजी घोरपडे, त्यांचे पुत्र संताजी, बहिर्जी, कोकण सुभारावजी पंडित, उमाजी पंडित, परशुराम पंत, रायाजी, अंतोजी अशा आसामी होत्या. आनंदराव, शंकराजी, रूपाजी अशा माणसांच्या मेळातून कदमबाज जनावरांवरून येणारे घेर मुद्रेचे तगडे हंबीरराव दृष्टीस पडताच संभाजीराजांच्या काळजात खळबळ माजली. अशी खळबळ फक्त आबासाहेबांच्या दर्शनाच्या वेळीच आजवर उठत आली होती. खेचल्यासारखे संभाजीराजे 10-12 कदम सरासर पुढे झाले. त्यांना बघताच हंबीररावांनीही घोड्याची चाल तेज केली. जवळ येताच झेपेनेच मांड मोडून ते पाय उतार झाले. मुजरा देण्यासाठी ते झुकू बघत आहेत हे पाहताच संभाजीराजे गलबलले.
झटकन त्यांचे हात आपल्या हातात तोलून त्यांना रोखून वर घेत नजरेला नजर देऊन थरथरत्या ओठी संभाजीराजे घोगरट बोलले, मामासाहेब. आणि दुसऱ्याच क्षणी भोसल्यांचे छाताड मोहितांच्या छातवानाला बिलगले. हंबीररावांच्या इमानदारीने भरून गेलेल्या संभाजीराजांचे डोळे दाटले. हलक्या हाताने हंबीररावांनी त्यांचा खांदा थोपटला. 4 महिन्यांपूर्वी आबासाहेबांनीही असेच थोपटले होते हे जाणवताच फारा दिवसांनी आज प्रथमच संभाजीराजांना वाटले, आम्ही ऐकले नाही. माणूसमेळ चौदरवाजात शिरताच कितीतरी दिवसांनी प्रथमच पन्हाळ्यावर आज नौबत दुडदुडली. हंबीररावांची प्रचंड सेना कटवाल्या कैद्यांना घेऊन पन्हाळ्यात शिरली. 7 वर्षांपूर्वी हाच पन्हाळा कोंडाजी फर्जंदाच्या मदतीने जिंकून गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर जिंकला गड बघण्यासाठी येणाऱ्या थोरल्या छत्रपतींवर याच चौदरवाजात अण्णाजींनी ओंजळीने सोनफुले उधळली होती. त्याच दरवाजातून हाती काढण्या घेऊन अण्णाजी पन्हाळा चढले. माणसाची बुद्धी फिरली की दिवस परततात हेच खरे. रंगरूपी पिंडीचे दर्शन घेऊन हंबीररावांसह संभाजीराजे बालेकिल्ल्यात आले. मोहिते मामांना आदराने सदरी बैठकीवर बसवीत म्हणाले, मामासाहेब, पुढील निर्गत कशी करायची? तुमच्या सल्ल्याशिवाय आम्ही काही करणार नाही. कैद्यांचे तोंड बघणे संभाजीराजे टाळताहेत हे ताडलेले हंबीरराव म्हणाले, ते मोहरं ठरवायचं आहेच की, पर दस्त केलेली ती जोखीम तेवढी घ्या बघू ताब्यात. संभाजीराजे अस्वस्थ झाले. नको तो विषय सामोरा येत होता. आम्हास त्यांचे तोंड बघणेही नको वाटते तुमच्या दर्शनानंतर. संभाजीराजे कडवट बोलले, असं म्हणून कसं चालल? करणाऱ्यासनी नाही तर बोलणाऱ्यासनी शरमून कसं भागल? रुपाजी पेश घाला इमानदारासनी. हंबीररावांनी रुपाजीला फरमावले. 4 धारकऱ्यांनी घेर घातलेले काढणी बंद अण्णाजी, मोरोपंत, प्रल्हादपंत, राहूजी संभाजीराजांच्या समोर पेश आणण्यात आले. सर्वांच्या गर्दनी खाली होत्या. आघाडीला असलेले अण्णाजी दृष्टीस पडताच संभाजीराजे ताडकन उठते झाले. त्यांच्या अंगभर लाह्याच लाह्या फुटल्या. कानशिले संतापत लालेलाल झाली. डोळ्यांच्या कणात रक्त उतरू लागले. कपाळावरची शीर थडथडत तट्ट फुलून उठली. विस्फारल्या नाकपुड्यांखालचे ओठ थरथरले. मनात असूनही अनावर संतापाने त्यांना धड बोलवेना. अण्णाजी समोर आलेलेही त्यांना सोसवले नाही. सरकन वळून त्यांना पाठमोरे होत ते गरजले, जा, पुन्हा यांना आमच्या समोरही आणू नका कधी. आमच्या साऱ्या उमेदीवर यांनीच निखारे ठेवले आहेत. सीताब उचला यांना इथून आणि द्या फेकून कोठडीत. संतापाने अंगभर थरथर कापणाऱ्या संभाजीराजांकडे हंबीरराव बघतच राहिले. कधी काही वावगे समोर आले की संतापणारे थोरले धनीही बघितले होते त्यांनी. हा माटच वेगळा वाटला हंबीररावांना. धारकरी कैद्यांना घेऊन जायला निघाले. त्यात मोरोपंत आहेत याचे भान होताच संभाजीराजे म्हणाले, थांबा. कैद्यांसकट सर्वांच्या अंगावर ते ऐकताना काटा सरकला. संथ चालीने मोरोपंतांच्या समोर येऊन संभाजीराजे पडेल बोलले, तुम्ही सुद्धा आम्हाला दस्त करण्यासाठी यावं पंत? काय पारख केलीत आमची? सांगावा धाडला असता तर आम्ही आपणहून आलो असतो बांधल्या हातांनी तुमच्या भेटीसाठी. सावलीसारखे आबासाहेबांच्या पाठीशी राहून कसली प्रधानकी निभावलीत ही त्यांच्या माघारी. खुद्द आम्ही दस्त झालो असतो तरी वाटलं नसतं एवढं दुःख दौलतीचे पेशवे जेरबंद झालेले समोर बघताना वाटतं आहे आम्हास. संतापापेक्षा खंतच संभाजीराजांच्या मनी दाटली. शरमेने अपार पश्चात्तापाने मोरोपंतांची घेरदार पगडी डुलली. दंडात काढण्या चढल्या तेव्हाच मनाने संपलेला तो मानी पुरुष काही बोलेना.
गैरवाका करणीचा पश्चाताप वाटण्यासाठी लागणारे जातिवंत मन त्यांच्याकडे अद्याप शाबूत होते. मन पिळवटणाऱ्या भावना त्यांच्या डोळ्यांतून अश्रुरूपाने टपटपू लागल्या. ज्यांनी पायाच्या अंगठ्यानं मारलेली गाठ भल्या भल्यांना हातानंही कधी उकलायची नाही, त्या या सुरनिसांच्या नादी कसे लागलात पंत? संभाजीराजे अण्णाजींच्या समोर आले. त्यांच्या स्थूल देहयष्टीवर नजरेचा पलिता फिरवीत कडाडले. गर्दन का उठत नाही वर सुरनीस अण्णाजी दत्तो तुमची, की खालमानेनं पायालगतच्या उभ्या राहिलेल्या भुईविरुद्धही कटाचे बेतच रस्ता आहात? बोला, खूप जुने बरे मनी धरता तुम्ही. काय करणार होतात आम्हास जेरबंदीनं रायगडी नेऊन? देणार होतात टकमकीवरून लोटून की तोफेच्या तोंडी? जाब द्या. राजबोलाचा कोरडा कडकडला. आता मरणाशिवाय दुसरे काहीच सामोरे येणार नाही याची खूनगाठ बांधलेले अण्णाजी अंतिम धैर्याने म्हणाले, तो आमचा अधिकार नाही. आम्ही स्वामींच्याच वारसांना मंचकारोहण केलं आहे. दौलतीच्या हिताच्या दृष्टीनं ते योग्यच आहे असं या क्षणीही आमचं मत आहे. दस्त झालो तरी जे केलं त्याचा आम्हाला पश्चाताप वाटत नाही. प्रत्यक्ष स्वामी असते तर त्यांनीही हेच केलं असतं. खामोश. पश्चाताप वाटायलाही शरमणारं मन लागतं. तो तुमचा भाग नाही. तुम्ही बाळराजांना का मंचकारोहण केलं ते आम्ही विचारलं नाही. आबासाहेबांनी काय केलं असतं ते तुमच्या तोंडून ऐकण्याची बिलकुल इच्छा नाही आमची. आम्ही ते बरं उमगतो. त्यांनी काही लहानास दस्त केल्या थोरल्यांचा नजराणा देऊ केला नसता तुमच्यासारखा. शरम कशी येत नाही तुम्हाला केल्या बेमुरवतीची? टोकदार शब्द अण्णाजींच्या काळजाला भिडले. गर्दन उठवून ते कडवटपणे म्हणाले, का वाटावी शरम आम्हाला? आम्ही काही चोरी बळजोरी केली नाही की दौलतीशी फतवा करण्यासाठी गनिमाच्या गोटात गेलो नाही. अण्णाजी. बैठकीवर बसलेले हंबीरराव उडत्या सुरुंगासारखे उसळले. अण्णाजींच्या समोर थरथरत तडकले. जबान सांभाळते का उतरून देऊ हातात? फिसकारल्या कंगोली मिशांचे भयावह हंबीरराव बघून अण्णाजींनी मान टाकली. मुळासकट नाळच उपटून काढल्यागत वाटलेल्या संभाजीराजांच्या मिटल्या डोळ्यांच्या कडा ओलावून आल्या होत्या. उभे राहणे असह्य झाल्याने ते तरातर सदर सोडून अंतःपुराकडे गेलेही. घेऊन जा यासनी आणि टाका कोठीत. अजूनही थरथरणारे हंबीरराव गरजले आणि त्यांनीही सदर सोडली. धारकरी कैद्यांना कोठीकडे घेऊन गेले. पन्हाळ्यावरचे वैशाखी उन्ह तावतच चालले. भाग 96 समाप्त.